आणि अशिक्षित महिलांचा या ठिकाणी मनीष आप्पा भोसले, अनुसया मनीष भोसले, विनोद कांतीलाल पवार या तिघांनी संगनमत करून अजनाळे येथील जवळजवळ 50 ते 60 महिलांची ह्या ठिकाणी 20-20 हजार रुपये घेऊन फसवणूक केलेली आहे। तर ही फसवणूक कशी केलेली आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या काही स्कीम असतात महिलांच्या उन्नतीसाठी, त्याच्यामध्ये PMFY एक पंतप्रधान इथली एक स्कीम आहे आणि ती स्कीम म्हणजे पंतप्रधानच्या माध्यमातून जवळजवळ 12 लाख रुपये देते आणि महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी 70,000 रुपये टाकले गेलेले। ज्यावेळेस या तिघांना माहिती पडलं, त्यातला हा मनीष भोसले जो आहे, मनीष भोसले आणि विनोद पवार यांनी त्यांना ज्यावेळेस माहिती पडलं त्यावेळेस यांच्याशी संपर्क करून, हे अशिक्षित असल्यामुळे संपर्क करून त्यांना सांगितलं की तुमच्या अकाउंटवर इतके पैसे आलेले आहेत आणि ते आम्ही बसवून अधिकाऱ्यांना सांगून ते तुमच्या अकाउंटवर दिले गेलेले, त्यांचे काही डॉक्युमेंट्स पण त्यांच्याकडे त्यांनी घेतलेले होते। आणि ज्यावेळेस ते 70,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर आले, त्यातल्या त्यात 15,000 रुपये बँक याच्यामधनं चाललं गेलं आणि 20,000 रुपये कॅश या महिलांना धमकावून, सांगून, गोड बोलून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून, त्यांचेच नातेवाईक असल्याने त्यांना सांगितलं की हे पैसे आम्ही आणलेले आहे। याने कुठून आणलेले आहे? ती सरकारची स्कीम आहे, सरकारने गोरगरिबांच्या उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा दिलेला आहे। परंतु याने या गरीब महिलांना, त्याच्यामध्ये विधवा आहे, परित्यक्ता आहे, त्याच पद्धतीने अपंग आहे, या महिलांना काही समजत नाही, त्याचा गैरफायदा घेऊन याने 20-20 हजार रुपये लाटलेले आहे। जवळजवळ 50 ते 60 लोकांचे पैसे, हे झालं फक्त एक गाव। असे गाव जवळजवळ 27 ते 28 गावं आहेत आणि त्या 27 ते 28 गावांचा जर आपण सर्वे केला तर साधारणतः 400 ते 500 महिला याच्यामध्ये येतील आणि हा 20,000 रुपये याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे जवळजवळ 2.5 ते 3 करोड रुपयाचा हा भ्रष्टाचार होतो। या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही अजनाळा गावामध्ये गेलो, यांनी आमच्याकडे ज्यावेळेस तक्रारी दाखल केल्या, आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांच्याकडे लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रोसेस केलेली आहे। त्याच विनोद चव्हाणांना त्या ठिकाणी धमकी दिली, त्याच्यावर त्यांना गुन्हा देखील दाखल झालेला आहे। पण आता या क्षणाला तो मनीष भोसले त्याच्या भावाला या ठिकाणी पाठवून या महिलांना त्या ठिकाणी लांछनास्पद त्या ठिकाणी वक्तव्य करतो आणि खोटे नाटे आरोप करून विनोद चव्हाणांवर देखील मी खोटे गुन्हे दाखल करू, अशा प्रकारचं पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी लोकांची या ठिकाणी फसवणूक करण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करत आहे। जर तू खरा आहे, मनीष भोसले हा जर खरा असेल, अनुसया भोसले, विनोद पवार हे जर खरे असतील तर त्यांनी धुळ्यामध्ये यावं, कलेक्टरांना भेटावं, SP ला भेटावं आणि जी काही सत्य कथा आहे ती मांडावी। ते येत का नाही? कारण की त्यांना माहिती आहे की आता एक गाव उठलेलं आहे, दुसरं गाव उठेल, तिसरं गाव उठेल आणि जवळजवळ आता 60 महिला आलेल्या आहेत। तर या ठिकाणी 60चे 600 होऊ शकतात आणि 600चे 1000 देखील होऊ शकतात। म्हणून महिलांचं जे काही मॉब आहे ते या ठिकाणी वाढतं या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की संबंधितचे जे काही गुन्हे आहेत त्याचा तपास करण्यात यावा, त्याच पद्धतीने 20-20 हजार रुपये यांनी ज्या पद्धतीने फसवून घेतलेले आहेत त्याचा तपास करण्यात यावा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, जेणेकरून सरकारची स्कीम हा दुसऱ्याच्या महिलांना फसवून अजून लाटू शकत नाही। जर याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर अजनाळा गावातील आजूबाजूला ते काही 17 ते 20 गावं आहेत, त्या महिलांना घेऊन मी याच्या संदर्भामध्ये मोठं जन आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून करणार आहे। बोली खानदेश मराठी न्यूज।